नमस्कार, आपण बघा टीव्ही 9 मराठी. मी वैभव कुलकर्णी आपलं स्वागत करतो. विधान परिषद निवडणुकीमध्ये महाआघाडीची आघाडी आता सगळीकडे दिसते. पहिल्या फेरीत 6 पैकी 4 जागांवरती आघाडी आहे. अमरावतीमध्ये अपक्ष किरण सरनाईक हे आघाडीवरती आहेत, तर नागपुरात काँग्रेसचे अभिजित वंजारी हे आघाडीवरती आहेत. पुणे पदवीधर आणि शिक्षक मध्ये देखील महाआघाडीत सध्या पुढे आहे. मात्र धुळे नंदुरबारला भाजपचे अमरीश पटेल हे दणदणीत विजय झालेले आहेत. आणि ठिकठिकाणी माझे सहकारी आपल्या सोबत आहेत. सगळ्यात आधी नागपूरला आपण जाणार आहोत, मग पुण्याला, अमरावतीला देखील आपल्याला जायचंच आहे. आधी नागपूरला, कारण नागपूर पदवीधर मतमोजणीत महाविकास आघाडीवरती आहे. नागपुरात पदवीधरमध्ये भाजप पिछाडीवरती आहे. त्यामुळे थेट जाऊयात. गजानन उमाटे माझे सहकारी आपल्या सोबत आहेत. गजानन, काँग्रेसचे अभिजित वंजारी हे आघाडीवरती असल्याचं कळतंय. मतमोजणीला सुरुवात तर झालेली आहे. कधीपर्यंत निकाल येईल आणि काय नेमकी परिस्थिती आहे? तिथे काही पत्रकार तुमच्या सोबत असतील, तज्ञ असतील, त्यांना नेमकं काय वाटतंय? नक्कीच वैभव, आत्ताची मोठी बातमी आहे की महाविकास आघाडीचे अभिजित वंजारी जे आहे ते आघाडीवर आहे. आणि याचं विश्लेषण करण्यासाठी माझ्यासोबत 3 पत्रकार आहेत. सुरुवात करूया. ज्येष्ठ पॉलिटिकल रिपोर्टर विकास वैद्य सर आहेत. सर, काय सांगणार हा जो ट्रेंड, कारण की भाजपचा बालेकिल्ला, या भाजपच्या बालेकिल्ल्यात पहिल्या फेरीमध्ये महाविकास आघाडी आघाडीवर असणं? नाही, आत्ता आपण ट्रेंड असं म्हणू नाही शकत, पण पहिल्या फेरीमध्ये जी आघाडी घेतली अभिजितनी 4900ची, ती माझ्या मते हा ट्रेंड शेवटच्या राऊंडपर्यंत कायम राहू शकतो. म्हणजे असं मला वाटतं. याचं मूळ कारण असं आहे की हा वर्षानुवर्षे भाजपचा बालेकिल्ला राहिला, पण मधल्या ग्रॅज्युएट कॉन्स्टिट्युन्सी इलेक्शनमध्ये 2 काँग्रेसचे उमेदवार आले होते जुन्या काळामध्ये. आणि यावेळी काँग्रेसनी मुळात ही निवडणूक फार सिरियसली घेतली आणि अभिजित वंजारी याच्यावर 2 वर्ष काम करत होते. एक त्यातली जमेची बाजू ही राहिली अभिजित वंजारींची की त्यांनी कॅल्क्युलेटेड कॅम्पेन केलं या सगळ्या याच्यामध्ये. सगळी मनुष्यबळ आणि सगळं जे आहे त्यांच्यामध्ये हे मनुष्यबळ त्यांच्याकडे अपुरं होतं. त्याचा त्यांनी कॅल्क्युलेटेड वापर करून आणि त्यांचं अर्ली डिक्लेरेशन, त्यांचं तिकीट हे खूप आधी डिक्लेअर झालं होतं आणि मार्चमध्ये डिक्लेअर झालं. तेव्हापासून ते प्रचाराला कामाला लागले होते आणि यावेळेस पहिल्यांदा काँग्रेस ही युनायटेड झाली या सगळ्या याच्यामध्ये. योगेश, तुम्हाला काय वाटतं? नेमके जे चित्र आहे, जर आपण बघितलं तर अभिजित वंजारींचा मेन बेस जो आहे तो पदवीधर आणि नागपूर विद्यापीठ हा राहिलेला आहे. अनेक वर्ष त्यांनी विद्यापीठाच्या सिनेटला आणि मॅनेजमेंटला हे केलेलं आहे. त्यामुळे नोंदणीचं त्यांचं काम जे आहे ते अगोदरपासून सुरू होतं. दुसरीकडे भाजपाला जो फटका बसलेला दिसतो आहे तो कुठे ना कुठे प्रत्यक्ष दोषींविरोधात जे कॅम्पेन चाललं, सोशल मीडियावर कॅम्पेन चाललं, नवीन चेहरा होता, सोलेंच्या ऐवजी जोशींना उमेदवारी देण्यात आली. आणि एक महत्त्वाचा अँगल जो आहे तो समोर येतो आहे इथे की ज्या पद्धतीने बीजेपीनी दिल्लीतल्या नेत्यांपासून तर अगदी गल्लीतल्या नेत्यांपर्यंत, पदाधिकाऱ्यांपर्यंत सगळे प्रचारात उतरले होते. दुसरीकडे वंजारी जे आहेत तर ते स्वतःचा एक फोर्स त्यांनी लावलेला होता. नक्कीच स्वतः. मंगेश, तुला काय वाटतं? कसं आहे की एकत्रितपणे लढण्याचा हा महत्त्वाचा फायदा आहे. कारण कसं आहे की यावेळी पहिल्यांदाच बूथवर अभिजित वंजारी किंवा काँग्रेस किंवा महाविकास आघाडी यांचं एकत्रितपणे काम दिसलं आणि कॅल्क्युलेटेड, जसं आता सरांनी सांगितलं की कॅल्क्युलेट वर्क जे आहे ते फार कामी आलं अभिजित वंजारी यांच्या. आणि त्यामुळंच हा ट्रेंड जवळपास दिसून येत आहे. भाजपचा बालेकिल्ला आहे असं आपण म्हणू. 58 वर्षापासून या मतदारसंघात त्यांची मक्तेदारी राहिलेली आहे. त्यामुळे कुठेतरी थोडीफार अँटी इन्कम्बन्सी पण त्यांना. देवेश, तू काय सांगशील? मुळात मला हे सांगायला आवडेल की या निवडणुकीत आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट दिसून आली की भाजपानी आजपर्यंत एकाच प्रवर्गातील व्यक्तीला निवडणुकीला तिकीट द्यायचे आणि त्याच्यामुळे यावर्षी ओबीसी समाजातील, बहुजन समाजातील व्यक्ती आपण का उमेदवार देऊ नये बा किंवा विधानसभा परिषदेत पाठवावा असा एक ट्रेंड सगळीकडे सुरू होता. आणि अभिजित वंजारी यांना ओबीसी कार्डचा मोठ्या प्रमाणात फायदा झाल्याचं दिसून आलं. हे सगळं विश्लेषण आहे. मोठे पत्रकार आहे नागपुरातले आणि ही संपूर्ण निवडणूक त्यांनी कव्हर केली. पॉलिटिकल अनालिसिस ते करतात आणि सगळ्यांचं म्हणणं आहे की ओबीसी कार्ड चाललं, अभिजित वंजारीने कॅम्पेन केलं, परंतु अजूनही चित्र स्पष्ट झालं नाही. ही जी लीड आहे ही फक्त पहिल्या फेरीची आहे. 28,000 मतं मोजणं झालेले आहे. आणखी 4 फेऱ्या बाकी आहे. त्यामुळे चित्र काय होतं हे पुढच्या तासात, 1.5 तासात किंवा 2 तासात कळेल. हे चित्रच राहणार आहे की पलटणार हे देखील बघावं लागेल. गजानन, पुन्हा तुमच्याकडे मी येतो. नागपूरमधली स्थिती आपण बघितलेली आहे, पुण्यातली स्थिती आपण बघूया. पुण्यातील पदवीधर आणि शिक्षक दोन्ही मतदारसंघात
महाविकास आघाडीवरती आहे आणि सध्या काय नेमकं तिथं चाललेलं आहे, योगेश बोरसे माझे सहकारी आपल्या सोबत आहेत, त्यांना विचारूया. योगेश, तुमच्या सोबत देखील तज्ज्ञ असतील, पत्रकार असतील, त्यांना विचारा सध्याचा ट्रेंड नेमकं काय सांगतोय. निश्चितच वैभव, आता जर ट्रेंड बघितला तर महाविकास आघाडीचे अरुण लाड सध्या आघाडीवरती आहेत आणि शिक्षक मतदारसंघाचे जयंत आसगावकर हे सुद्धा आघाडीवर, भाजपची पिछेहाट होताना दिसते. आता आपल्यासोबत पत्रकार आहेत, घरात दिवसभर हे संपूर्ण कव्हरेज करतायत आणि नेमकं यांच्याकडून आपण विश्लेषण घेऊया कशा पद्धतीने आजचा जो निकाल आहे, आता निकाल येणं अपेक्षित आहे, ज्या पद्धतीने महाविकास आघाडीचे उमेदवार आघाडीवर असल्याचं चित्र दिसते. हाच ट्रेंड पुढेही असणार आहे, कशा पद्धतीने विश्लेषण करणार? अधिकृतपणे कुठली आकडेवारी आपल्याकडे आता उपलब्ध नाही, परंतु पहिल्या फेरीतील असं म्हणजे पहिल्या फेरीतील मतदान देखील अजून मोजलं गेलेलं नाहीये. परंतु ज्या पसंती क्रमानुसार पहिल्या पसंतीची मतं जी निवडण्यात आलेली आहेत त्या मतांचा कल पाहता आता सध्या तरी महाविकास आघाडीचे पदवीधर मतदारसंघातील अरुण लाड हे आघाडीवर दिसतात. तसेच शिक्षक मतदारसंघामध्ये देखील महाविकास आघाडीचे जयंत आसगावकर हे आघाडीवर आहेत. एकूण मताचा ट्रेंड पाहता म्हणजे पहिल्या पसंतीची जी मतं आहेत त्याचा ट्रेंड पाहता ही आघाडी आत्ता दिसतीये. परंतु अजूनही पदवीधरमध्ये जवळपास 1.5 लाख मतं अजूनही निवड करायची आहेत आणि शिक्षक मतदारसंघामध्ये देखील अजून 20,000 मतं निवड करायची आहेत. परंतु एकूण कल जर पाहिला आपण तर तो महाविकास आघाडीच्या बाजूने आपल्याला आत्ता तरी दिसतोय. सुषमा, तू काय सांगशील? शिक्षक मतदारसंघात जयंत आसगावकर, खरं तर भाजपचं कुठेही त्यामध्ये दिसत नाहीये. जयंत आसगावकर आणि अपक्ष उमेदवार दत्ता सामंत यांच्यामध्येच ही लढत होताना दिसते. तू काय नेमकं विश्लेषण कर? तुझं विश्लेषण अगदी बरोबर आहे, कारण आता अर्ध्या तासामध्ये शिक्षक मतदारसंघाची वैध अवैध आणि पहिल्या पसंती क्रमांकाची मतमोजणी पूर्ण होत आहे. यामध्ये आसगावकर यांना साधारण 16,000 मतं पडतील असा अंदाज व्यक्त केला जातोय, तर सावंत यांना 8,500 ते 9,000 मतं मिळतील आणि दोन्ही उमेदवार पहिल्या पसंती क्रमांकाचा कोटा जो आहे 25,000चा तो पूर्ण करणार नाहीत असं स्पष्ट झालेलं आहे. त्यामुळे ही मतमोजणी शिक्षक असो किंवा पदवीधर ही उद्या संध्याकाळपर्यंत चालण्याचा अंदाज आहे आणि प्रशासनाने तशी तयारी सुरू केली आहे. प्रशासनाने तशी तयारी सुरू केलेली आहे. सुजितजी, काय कशा पद्धतीने हे जे कल आहे सध्या महाविकास आघाडीकडे झुकताना दिसत आहेत, हा ट्रेंड असणार आहे कायम या पुढच्या याच्यामध्ये? एकंदरीत असं दिसतंय की जे मतदानाचा जर आता कल पाहिला तर जर पुण्यातला आपण विचार केला तर पुण्यातील मतदार संख्या ही सर्वाधिक होती. त्यामुळे इथं भाजपचा थोडीशी पिछेहाट होण्याचं कारण एक आहे, ते म्हणजे स्थानिक जे उमेदवारांना इथं उमेदवारी दिली गेली पाहिजे होती ती दिली गेली नाही. दोन्ही उमेदवार हे बाहेरचे दिले गेले आणि त्याच्यामुळे साहजिकच आहे पुण्याचं मतदान जास्त झालं. परंतु जरी ते मतदान झालं असलं तरी एकंदरीत जर पाहता जेवढं ज्या प्रमाणामध्ये व्हायला पाहिजे होतं ते झालेलं नाही. म्हणजे एक प्रकारचं स्थानिक उमेदवारी भाजपनं न दिल्याचा कुठेतरी थोडासा फटका हा भाजपला पडलेला आहे असं वाटतंय आणि त्याच्यामुळं साहजिकच आहे महाविकास आघाडीचे उमेदवार जे आहेत ते दोन्ही मतदारसंघांमध्ये हे आघाडीवर झालेले दिसतात. त्यामुळे एकंदरीत चित्र पाहता पुण्याकडे थोडंसं भाजपचं दुर्लक्ष झालं किंवा ते गृहीत धरलं की काय असं झालं आणि त्याच्यामुळं मतदारसंख्या मतदानाची टक्केवारीचा विषय घेतला, मतदानाची टक्केवारी याही वाढलेली आहे, त्याचा फायदा भाजपला कुठेही होताना दिसत नाही. ज्यावेळेस मतदानाचा टक्का वाढला त्यावेळेस अशी शंका व्यक्त केली गेली की याचा फटका आता भाजपचे नेते पण दबक्या आवाजात बोलत होते की आपल्याला नक्की फटका बसेल असं वाटतंय. परंतु ते सार्वजनिकरित्या सांगत होते की नाही त्याचा आम्हाला फायदा होईल, कारण त्यांनी सर्वाधिक पुण्यामध्ये मतमोजणी नोंदणी जास्त केलेली होती. जवळपास 1,36,000 मतं पुण्यामध्ये होते आणि शेवटच्या जेव्हा मतदार नोंदणीची प्रक्रिया होती शेवटच्या 2 दिवसामध्ये जवळपास 60,000 मतदानाची नोंदणी ही भाजपकडून सर्वाधिक करण्यात आली होती. मात्र त्याचा फायदा आता जे काही कल दिसत आहेत त्याच्यामध्ये होताना दिसत नाही. वैभव जी नक्कीच. योगेश, पुन्हा मी तुमच्याकडे येतो आणि थेट जाऊयात आपण औरंगाबादला, कारण औरंगाबादची लढत देखील अत्यंत महत्वाची आहे. अर्थात दत्ता, राष्ट्रवादीचे सतीश चव्हाण हॅट्रिक मारणार का, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. सध्याचे ट्रेंड देखील हेच सांगतायत की सतीश चव्हाण हे आघाडीवरती आहेत. काय तिथल्या तज्ज्ञांना वाटतं, काय ज्येष्ठ पत्रकारांना वाटतं, विचारा. नक्कीच वैभव, राष्ट्रवादीचे सतीश चव्हाण जे आहेत ते हॅट्रिक मारतील अशी सध्या शक्यता निर्माण झालेली आहे. आपल्यासोबत औरंगाबादमधले काही पत्रकार आहेत, आपण त्यांच्याकडे जाऊयात. काय सांगाल, तुम्हाला काय वाटतंय?
सतीश चव्हाण हे हॅट्रिकच्या वाटेवर जाण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. पहिली फेरी संपली त्यावेळेस 11,000च्या आसपास त्यांच्या मतांची आघाडी होती. बोराळकर जे भारतीय जनता पार्टीकडनं लढत होते दुसऱ्या क्रमांकावर होते आणि आता दुसऱ्या फेरीच्या मतमोजणी अंती सतीश चव्हाण यांना 30,000पेक्षा जास्त मतांची आघाडी मिळालेली. याचा अर्थ जवळपास 50% मतमोजणी संपत आलेल्या असल्यामुळे की सतीश चव्हाणांची हॅट्रिक होण्याचा मार्ग मोकळा झाल्याचं चित्र सरी सध्या आहे. दुसऱ्या पसंतीची मतं या राऊंडमध्ये मोजल्या जातील किंवा नाही जातील ही पूर्ण पहिल्या पसंतीच्या 5 फेऱ्या झाल्यानंतर ठरेल विजयी मताचा कोटा आणि त्याच्यानंतर निवडणुकीमध्ये निवडून येणाऱ्या उमेदवाराला किती मतं लागतील याचा पूर्ण आकडा बाहेर येईल. त्याचा पूर्ण आकडा बाहेर येईल. तुम्हाला काय वाटते, काय स्थिती दिसते, प्रचार कसा झाला आणि आता काय चित्र आहे? प्रचारामध्ये भाजपचे बंडखोरी भाजपला जास्त भोवल्याचं दिसून येत आहे. सतीश चव्हाण यांनी सुरुवातीपासून प्रचारामध्ये आघाडी घेतली होती. त्यांची यंत्रणा आणि त्यांचे सर्वच कार्यकर्ते म्हणजे महाविकास आघाडीचे सर्व कार्यकर्ते एकजुटीने या निवडणुकीमध्ये लढताना दिसले. दुसऱ्या बाजूला भाजपचे मात्र त्यांच्या बंडखोरीमुळे बरेचसे पक्षातले ज्येष्ठ नेते आणि बाकीचे कार्यकर्ते बी यांच्यात फार मोठी नाराजी होती. त्याच्यामुळे त्या नाराजीचा फटका आपल्याला दिसून येत आहे आणि त्यामुळे भाजपला नाराजीचा फटका बसलेला आहे. इतर काही आपल्यासोबत पत्रकार आहेत, त्या ठिकाणी लक्ष्मीकांत कुलकर्णी सुद्धा आहेत. शिवसेनेचा किती फायदा झाला राष्ट्रवादीला? आता मुळात मराठवाडा हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे आणि राष्ट्रवादीचं पण बऱ्यापैकी वर्चस्व आहे आणि यावेळेला राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेस तिघं एकत्र महाविकास आघाडी असल्यामुळं चव्हाण यांना त्याचा मोठा फायदा होणार हे चित्र स्पष्टच होतं. सुरुवातीपासून त्यांचा विजय हा निश्चितच होता आणि त्याच्यामध्ये बाकी ज्या काही गोष्टी इतर पक्षांच्या झाल्यामुळे बंडखोरी याच्यामुळे त्यांचं ते विजय निश्चितच झालेला आहे. नक्कीच. सर, तुम्हाला काय वाटतंय? भाजपमध्ये उमेदवारीवरून मोठी स्पर्धा होती. त्यातच बोराळकर यांच्याकडे फडणवीस यांचे उमेदवार म्हणून बघितले जात होते. त्यामुळे भाजपचा एक गट त्यांच्यावर नाराज होता. रमेश पोकळे, सिद्धेश्वर मुंडे यांच्या बंडखोरीकडे नक्कीच दत्ता, मी पुन्हा तुमच्याकडे येतो आणि थेट जर आपण नागपुरात गजानन उमाटे माझे सहकारी नागपुरातून आपल्या सोबत आहेत. गजानन, खरं तर पदवीधर मतदारसंघ म्हणजे हा बालेकिल्ला आहे भाजपचा आणि त्यात प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे देवेंद्र फडणवीस यांची. अर्थात हे सगळं होत असताना सध्या मात्र चित्र महाविकास आघाडीच्या दिशेनं दिसतंय आणि सगळे दिग्गज नेते आपण बघितलं प्रचारासाठी महाविकास आघाडीकडनं नागपुरात उतरलेले होते. प्रतिष्ठेची केलेली आहे लढत. मात्र सध्या देवेंद्र फडणवीसांना झटका बसणार का नागपुरात, असं एकूणच दिसतंय का चित्र? नक्कीच, कारण की हा बालेकिल्लाच मुळात भाजपचा होता. परंतु आता जे ट्रेंड दिसत आहेत त्यात महाविकास आघाडीवर आहे. आपल्यासोबत काही पत्रकार आहेत, त्यांनाच विचारूया की नेमकं हा जो आता ट्रेंड दिसतोय हा देवेंद्र फडणवीस यांना झटका मानायचा का? सर, नाही, मला स्वतःला असं वाटतं की पहिल्या राऊंडचा रिझल्ट आत्ता आलेला आहे आणि अजून 4 राऊंड आहेत. त्याच्यामुळे आपण आत्ता झटका असा शब्द म्हणू नाही शकत, कारण कदाचित ही जी लीड आहे 4,900ची ही पुढे कमी करता येऊ शकते संदीप जोशींची, कारण पुढच्या राऊंडचे रिझल्ट अद्याप हातात आलेले नाही ऑफिशियली. त्याच्यामुळे आत्ता पण अर्थात ते हरल्यानंतर तो एक झटका म्हणजे ही सीट फार महत्त्वाची होती भाजपसाठी, फार प्रतिष्ठेची सीट होती, कारण गेल्या 58 वर्षांपासून भाजप इथे सातत्यानं जिंकत आलेला आहे. त्याच्यामुळे निश्चितपणे तो असं म्हणता येईल आपल्याला. इतके मोठे दिग्गज नेते भाजपचे, इतकं मोठं कॅम्पेन का पहिला ट्रेंड त्याचं यश दाखवत नाही? ज्या पद्धतीचं मतदान झालं होतं आणि मतदानाची टक्केवारी आणि मतदानाचा आकडा हा 2014पेक्षा यावेळेला वाढलेला दिसून येतो आहे. दुसरी गोष्ट म्हणजे नोंदणीत भाजपा निश्चितपणे आघाडीवर होते. जे पॉकेट्समध्ये जिथे मतदान झालं आहे 60% मतदान भाजपचे जे पॉकेट्स होते तिथे झालेलं आहे. मात्र हा निश्चितच एक धक्का मानावा लागेल सध्या जो पहिल्या फेरीचा निकाल आलेला आहे. कारण की जर 2014ची गोष्ट केली तर अनिल सोलेंना पहिल्याच राऊंडमध्ये 8,000हून अधिक मतांची आघाडी होती. यावेळेला नेमकं उलटं चित्र दिसतं आहे. 4,000 मतांनी पिछाडीवर आहेत जोशी. पहिलाच राऊंड आहे त्यामुळे बोलणं हे प्रीमॅच्युअर होईल. मात्र पुढचा जो ट्रेंड आहे जर दुसऱ्या तिसऱ्या फेरीतच अशी स्थिती राहिली तर नक्कीच भाजपसाठी ही एक मोठी एक प्रॉब्लेमॅटिक गोष्ट म्हणावी लागेल आपल्याला. मंगेश, भाजपनं सगळी मशिनरीज लावली, तुम्ही सगळे इथले पूर्व विदर्भातले आमदार पदाधिकारी कामाला लावले, तरी काय म्हणजे माशी कुठं शिंकली? निश्चितच असं आहे की उमेदवार नेमका कोणता द्यायचा याच्यावर बरेच काळ खल चालला. सोले की जोशी असं त्यांचं सुरू होतं
त्यामुळं त्याच्यात उमेदवार निश्चिती करताना सोलेंची नोंदणी ही केली, जी त्यांनी नोंदणी केली होती ती सोलेंनी केली होती आणि त्यानंतर संदीप जोशी हे त्यानंतर फडणवीस यांचे निकटवर्ती असल्यामुळे त्यांना तिकीट मिळेल. त्याचा फटका हा असू शकतो, कारण प्रत्यक्ष त्यांना मतदारांपर्यंत जाण्याचा जो वेळ आहे तो कमी मिळाला. नक्कीच. देवेश, थोडक्यात सांग, हा ट्रेंड बदलू शकतो का? काय वाटतं तुला? म्हणजे पुढचे हे बघ. आता असं वाटतंय की हा ट्रेंड बदलणे खूप कठीण आहे, कारण असं वाटत होतं की दलित समाजातली दोन उमेदवार आहेत ती जर खूप जास्ती मतं घेतील तर त्याचा फटका काँग्रेसला पडू शकतो असं वाटत होतं, पण ती उमेदवार सुद्धा फार कमी मतं घेताना दिसून येत आहेत. त्याच्यामुळे त्याचा म्हणजे कुठे ना कुठे दलित समाजातली मतं मोठ्या प्रमाणात काँग्रेसला गेलेली आहेत आणि त्याच्यामुळे हा ट्रेंड वाढेल आणि काँग्रेस पुढे जाईल असा अंदाज आताचा तरी कल दिसतो आहे. नक्कीच वैभव, हे विश्लेषण आहे की पुढच्या नेमक्या, कारण की 4 फेऱ्या आहे, अजून 28,000 मतांची एक फेरी झाली, त्याचा ट्रेंड नेमका काय राहील आणि कास्ट अनालिसिस जे आहे मतदारांचं, पदवीधर मतदारांचं, ते सुद्धा देवेश आणि या सगळ्यांनी सांगितलेलं आहे. जी नक्की. आणि ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. पुणे शिक्षक मतदारसंघात महाविकास आघाडीची सध्या आघाडी दिसते. पुण्यात काँग्रेसचे जयंत आसगावकर हे सध्या आघाडीवरती आहेत. काँग्रेसचे जयंत आसगावकर यांची आघाडी कायम आहे. दत्तात्रय सावंत यांच्यापेक्षा 4,500 मतांनी ते पुढे आहेत. साधारण 36,500 मतांची आतापर्यंत छाननी झालेली आहे. थेट जर योगेश बोरसे मध्ये सहकारी आपल्या सोबत आहेत. योगेश, एकतर पुण्यातली लढत ही अत्यंत वेगळी आहे, कारण इथे आपण बघितलं की महाविकास आघाडी विरुद्ध भाजप ही लढत असतानाच त्यातही आपण बघितलं दोन्हीचे प्रदेशाध्यक्ष, मग एकीकडे जयंत पाटील असतील, दुसरीकडे चंद्रकांत पाटील असतील, यांच्यामध्ये ही खरी लढत आहे असं देखील म्हटलं जातंय. प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. सध्याचे ट्रेंड नेमकं काय सांगतायत आणि तज्ज्ञांना काय वाटतं योगेश? वैभव, निश्चितच दोन्ही प्रदेश अध्यक्षांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. खरं तर हा भाजपाचा बालेकिल्ला राहिलेला आहे, कारण चंद्रकांत पाटील सलग 2 वेळा या मतदारसंघातून निवडून आलेले आहेत. सर, काय सांगता, खरं तर भाजपाचा हा बालेकिल्ला पारंपरिक राहिलेला आहे. प्रकाश जावडेकर सुद्धा याच मतदारसंघातून निवडेल. भाजपची पिछेहाट होण्यामागचं नेमकं काय कारण असू शकतं आतापर्यंतचं? आतापर्यंत भाजपने या मतदारसंघामध्ये गेल्या 2 निवडणुकांमध्ये तरी सतत विजय मिळवलेला आहे. म्हणजे चंद्रकांत दादा हे 2 वेळा सलग निवडून आले, पण यावेळी प्रथमच महाविकास आघाडीचे जे घटक पक्ष आहेत त्याच्यामध्ये शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध भाजप असा हा सामना होतोय. आणि यावेळी पहिल्यांदाच महाविकास आघाडी आणि भाजप अशी लढत आहे आणि कुठेतरी या 3 पक्षाचं एकत्रीकरण, त्यांच्यामधल्या एकसंघपणा याचा हा एक परिणाम या मतांवर दिसून येतोय. तो एक भाजपला फटका बसण्याचा एक मुद्दा म्हणता येईल. दुसरी गोष्ट, यावेळी निवडणुकीची तयारी भाजपने चांगली केलेली होती आणि भाजपकडे उमेदवार देखील त्यांनी त्या पद्धतीनं निवड केलेला होता, परंतु महाविकास आघाडी म्हणून पहिल्यांदाच सामोरे जात असल्यामुळे गेल्या 15 ते 20 सुषमा ज्या पद्धतीने भाजपने प्रचार केला, मग चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य असेल, तोच भाजपसाठी खरं तर पुन्हा तुझ्याकडे एक छोटासा ब्रेक